पुण्यातील बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना न्यायालयाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. तपास अधिकाऱ्यांनी पोलीस कोठडीची मागणी करताना दिलेली कारणे न्यायालयाने ग्राह्य धरली नाहीत. त्यामुळे दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर आरोपींना जामिनासाठी अर्ज करण्याचा मार्ग खुला झाला आहे. दरम्यान या प्रकरणाच्या तपासात महत्त्वाची प्रगती झाल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणात काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार समोर आले असून त्यांचे जबाब नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. या साक्षीदारांच्या जबाबामुळे तपासाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात कोणतीही तांत्रिक किंवा कायदेशीर त्रुटी राहू नये यासाठी तपास अत्यंत काळजीपूर्वक केला जात आहे. भक्कम पुरावे गोळा करण्यावर पोलिसांचा भर असून आरोपी विरुद्ध सक्षम पुरावे न्यायालयात सादर करण्याची तयारी सुरू आहे. यापूर्वी या प्रकरणातील तपास मुख्यत्वे परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित होता. घटनास्थळी थेट सीसीटीव्ही फुटेज किंवा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने तपासात अनेक अडचणी येत होत्या. पोलिसांनी गुन्ह्यांची पुनर्रचना करण्यासाठी डमीचा वापर करून प्रयोगही केला होता. दरम्यान पोलिसांच्या तपासानुसार सिया गोयलला केतन अग्रवाल यांच्याशी विवाह करायचा नव्हता. त्यामुळेच तिने कथितरित्या चेतन चौधरी सोबत मिळून कट रचल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पुणे ग्रामीण पोलीस करीत आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.